ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। आनन्दमानन्दकरप्रसन्नं ज्ञानस्वरूपं निजबोधरूपं योगीन्द्रमीढ्यं भवरोगवैद्यं श्रीसद्गुरुं नित्यमहं नमामि। जयाचा कृपेरंकतेरावझाले जयाचा कृपे मूढते ज्ञानी झाले जयाचा कृपे बद्धते मुक्त झाले तयाचा पदी दासहा नित्य लोळे। नारायण विद्यादिनाथ बाळकृष्ण जय सद्गुरुनाथ श्रोता वक्ता श्री पांडुरंग हरी वासुदेव हरी। श्रुतिस्मृतिपुराणानामालयं करुणालयं नमामि भगवत्पादं शंकरं लोकशंकरं। सद्गुरुनाथ महाराज की करुणामयी गुरुप्रिया गुरुमा। आज नारळी पौर्णिमेच्या निमित्ताने अर्थात श्रावणी पौर्णिमेच्या निमित्ताने प्रतिवर्षाप्रमाणे सद्गुरूंचं पूजन संपन्न करण्यासाठी आणि सद्गुरूंचा बोध सद्गुरूंचा उपदेश श्रवण करण्याच्या निमित्ताने आपण सारे भक्त भाविक गुरुबंधू भगिनी या ठिकाणावरती उपस्थित झालेलो आहोत। अनेक वर्षांपासून सद्गुरूंच्या मार्गदर्शनाने आणि सद्गुरूंच्या प्रेरणेने चालत आलेला हा उपक्रम आहे, ज्यामध्ये प्रतिवर्षी नारळी पौर्णिमेला अर्थात श्रावणी पौर्णिमेला श्री आणि सौभाग्यवती किल्ले परिवार यांच्या या वास्तूमध्ये संपन्न होत असतो। पहिल्यांदा गुरु महाराजांची आज्ञा घेऊन आणि दुसऱ्यांदा तुमची सगळ्यांची आज्ञा घेऊन मी या ठिकाणावरती बोलायला सुरुवात करतो, कारण तुम्ही सगळे गुरु महाराजांच्या मुखातले अक्षर श्रवण करण्यासाठी आतुरलेले असतात, सद्गुरूंच्या मुखातून उपदेश श्रवण करण्यासाठी आतुरलेले असतात। म्हणून गुरु महाराजांच्या आज्ञेसोबत परवानगीसोबत तुम्हा सर्वांची सुद्धा परवानगी आणि आज्ञा या ठिकाणी आहे असं मी गृहीत धरतो। नसली तर मला तसं सांगा, पण मी गृहीत धरतो। कारण मलाही आसनावरती बसून तुमच्यासारख्या गुरुनिष्ठ नामनिष्ठ सेवानिष्ठ साधकांसमोर बोलायचा बऱ्याच वेळेला संकोच होतो। परंतु हा संकोच दूर करण्यासाठी
मी पुन्हा स्वतःच्या मनाची अशी समजूत घालतो की इथं बसून जे या देहाकडून बोललं जातं ते मी बोलतच नाही, मग मला त्याचा संकोच बाळगण्याची आवश्यकताच काय आहे? हा संकोच माझ्यावरती त्यावेळेला परिणामकारक ठरेल ज्या वेळेला हे मी बोलतो आहे असा अहंकार मी धारण करेल. म्हणून हे पीठही सद्गुरूंचं आहे आणि हे पीठ सद्गुरूंचं असल्यामुळे या पीठाच्या द्वारे आपल्यापर्यंत येणारे शब्द हे सुद्धा सद्गुरूंचेच आहेत, सद्गुरूंचेच असतात. तुमच्यापैकी कोणीतरी एखादा या ठिकाणावरती बसून बोलतो असं मुळीच नाही. एका दृष्टीनं तुमच्यातलाच मी आहे, मी काही वेगळा नाही. परंतु जशी तुम्ही ऐकत असतात तसा मी सुद्धा या ठिकाणावरती बसून ऐकण्याचाच प्रयत्न करत असतो. म्हणून गुरु महाराज या माध्यमातून तुम्हाला मला जो सदुपदेश किंवा जो उपदेश देण्याचा प्रयत्न करत असतात तो आपण शांत चित्ताने श्रवण करण्याचा काही वेळ प्रयत्न करणार आहोत. अधिक वेळ नाही, अल्पसेवा आज आपल्याला या ठिकाणावरती संपन्न करायची आहे. आपल्या उपक्रमानुसार गुरु महाराजांचं समंत्र पूजन अभिषेक या ठिकाणावरती संपन्न झालेला आहे. पंचपदी भजन सेवा झालेली आहे आणि आता आपल्या वाणीच्या माध्यमातून सद्गुरूंचं पूजन आपल्याला या ठिकाणावरती करायचं आहे. या निमित्ताने माझ्या ही वाणीला पवित्रता प्राप्त करून देण्याचा मी प्रयत्न करतो आहे. निमित्त मात्राला ही फक्त शब्द सेवा आहे, वाक सेवा आहे. प्रतिवर्षी आपण गुरु महाराजांच्या प्रेरणेनुसार जसं मागच्या वर्षीला एक क्रमिक प्रवचन आपलं झालं चातुर्मासामध्ये. क्रमिक प्रवचन अर्थात एक विषय निवडायचा आणि क्रमानुसार त्या विषयाला सोडवत जायचं. आणि मागच्या वर्षी आपण विषय घेतलेला होता कोणता? परमहंस लक्षण. परमहंसांचे लक्षण काय आहेत? परमहंस म्हणतात कोणाला? हा विषय आपण मागच्या वर्षीला निवडलेला होता किंवा गुरु महाराजांनी दिला. त्याला अनुसरून आपण प्रवचन सेवा संपन्न केली आणि मला असं वाटतं शेवटचं परमहंस लक्षणावरती प्रवचन हे कोरडेंच्या नवीन वास्तूमध्ये संपन्न झालं. आपल्याला जेवढं शक्य होईल तेवढं पाहण्याचा, जेवढं बुद्धीनं आपल्याला स्वीकारता येईल तेवढं स्वीकारण्याचा आपण प्रयत्न केला. या वर्षीला अजूनपर्यंत तर आपण क्रमिक प्रवचन निवडलेलं नाही, पण इथून पुढे या विषयाचा क्रम सुरू होऊ शकतो अथवा नाही, ते सद्गुरूंच्या प्रेरणेनुसार आहे. परंतु आज काहीतरी सेवा सद्गुरूंची या ठिकाणावरती घडावी याच्यासाठी मला आज्ञा झाली आणि त्यानुसार ज्ञानोबारायांच्या हरिपाठातला अभंग आज आपण सेवेकरता या ठिकाणावरती निवडलेला आहे, ज्यामध्ये माऊली ज्ञानोबाराय साधू बोध ज्याला प्राप्त झाला अशा साधकाच्या अवस्थेचं वर्णन करतात. साधू बोध झाला नुरोनिया ठेला, ठाईच मुराला अनुभव, कापुराचे वाती उजळली ज्योती, ठाईची समाप्ती झाली जैसी, मोक्षरेखे आला
भाग्ये विनटला साधूचा अंकिला हरिभक्त. पुढं काय? ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी हरी दिसे जनी वनी आत्मतत्वी. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. या माध्यमातून माऊली ज्ञानोबाराय आपल्याला मार्गदर्शन करतात, अवस्थेचं दर्शन करून देत आहेत की तो नुरोनिया ठेला ठाईच मुराला अनुभव. कसा? मग दृष्टांत दिला दुसऱ्या चरणामध्ये. जसा कापुराचे वाती उजळली ज्योती ठाईची समाप्ती झाली जैसी. त्याच पद्धतीनं तो त्या साधकाला अवस्था प्राप्त होत असते, तो अवस्था रूप होत असतो. असा मोक्ष रेखे आला भाग्ये विनटला साधूचा अंकिला हरिभक्त. ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी आणि त्याला हरी दिसे जनी वनी आत्मतत्वी. त्याला हरीचं दर्शन प्राप्त व्हायला लागलं. कसं प्राप्त व्हायला लागलं तर हरी दिसायला लागला. कुठं दिसायला लागला? कसा दिसायला लागला? तो जनात दिसायला लागला, तो विजनामध्ये दिसायला लागला. हरी दिसे जनी वनी आत्मतत्व. पण हे कोणाला दिसायला लागलं सारं, किंवा हा अनुभव कोणाला आला, त्या अनुभवाचं आज वर्णन आपल्याला पाहायचं नाही, त्या अनुभवाचा विस्तार आपल्याला आज पाहायची आवश्यकता नाही. अनुभव कुणाला प्राप्त झाला किंवा अनुभव कुणाला प्राप्त होत असतो. हे अभंगाच्या सुरुवातीला आपल्याला माऊलींनी सांगितलं, साधू बोध झाला. आणि मग इथून पुढे संपूर्ण अभंगामध्ये जो अवस्थेचा क्रम सांगितलेला आहे किंवा जे अवस्थेचं दर्शन करून दिलेलं आहे, मग त्याला तो बोध किंवा त्या बोधाचा अनुभव कसा प्राप्त झाला त्याचं ते दर्शन आपल्याला करून दिलेलं आहे. ते आज आपल्याला या ठिकाणावरती पाहायचं नाही. बोध कसा प्राप्त झाला असं म्हणत असताना तो असा प्राप्त झाला पहा. तो नुरोनिया ठेला ठाईच मुराला अनुभव असा प्राप्त झाला असं एक सांगणं आहे. आणि तो बोध कसा प्राप्त झाला ह्या प्रश्नाचं अजून एक उत्तर आपल्याला पाहता येऊ शकतं. आता त्याच्यावरती आपल्याला थोडासा प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करायचा आहे. बोध कसा प्राप्त झाला याचा अर्थ त्या बोधाच्या प्राप्तीपर्यंतचा प्रवास त्या साधकाचा कसा झाला. कारण आपण सारे जण साधक आहोत, वाटचाल करत आहोत, पथिक आहोत, मार्गस्थ आहोत. हा रस्ता जिथं जाणार आहे तिथपर्यंत आपल्याला त्या रस्त्याने कसं जायचं आहे हे अगोदर आपल्याला समजून घेणं आवश्यक असतं. बोध झाला हे आम्हाला ठाऊक आहे असं आपण म्हणू बरं का. कारण पुढं सगळं वर्णन त्या अवस्थेचं केलेलं आहे ना. ठीक आहे, हे सगळं झालं. नुरोनिया ठेला ठाईच मुराला अनुभव कापुराचे वाती उजळली ज्योती ठाईची समाप्ती झाली जैसी. हे सगळं झालं. पण झालं कसं? कोणत्या प्रयत्नाने झालं, कोणत्या सायासाने झालं, कोणत्या अनुष्ठानाने झालं, कोणत्या प्रयत्नाने झालं या अर्थाने साधू बोध झाला. अनेकांना आतापर्यंत, अनेकांना आजपर्यंत हा साधू बोध प्राप्त झाला, गुरुबोध प्राप्त झाला आणि ते या अवस्थेला जाऊन पोहोचले. याच्यामध्ये कोट्यावधी भक्त झालेले आहेत.
भगवंताचे कोट्यावधी भक्त, सद्गुरूंचे कोट्यावधी सत्शिष्य इथपर्यंत जाऊन पोहोचलेले आहेत. आपल्यालाही तिथपर्यंतचा प्रवास करायचा आहे हे आपल्याला ठाऊक असलं पाहिजे. आपल्याला सुद्धा हरी दिसला पाहिजे. आज मला हरीला पाहायला मंदिरामध्ये जावं लागतं, त्यावेळेला मला हरी दिसतो. आज मूर्ती पाहिली तर मला हरी दिसतो अशी जाणीव होते. फोटोत पाहिलं तर हरी दिसतो अशी मला जाणीव होते. मूर्ती नसली, फोटो नसला तर मला हरी दिसतो आहे अशी जाणीव मला आहे का? मूर्ती सुद्धा नाही डोळ्यासमोर आणि फोटो सुद्धा नाही तरी हरी दिसतो आहे का? ज्याला हो उत्तर आलं असेल तर चांगली गोष्ट आहे, त्याला वंदन आहे, त्याला नमस्कार आहे. पण हे सगळं मी माझ्या स्वतःकडे पाहून बोलतो. अजून तर काही मला हरी दिसत नाही. बाकी सगळं दिसतं, सगळे पदार्थ दिसतात, सगळ्या वस्तू दिसतात, सगळे व्यक्ती दिसतात, प्राणी दिसतात. पण मी जनात गेलो तरी मला हरी दिसत नाही. अहो, जनात आल्यानंतर हरी दिसायचा प्रश्नच नाही. सगळीकडे वस्तू, माणसं दिसत आहेत, पदार्थ दिसत आहेत, प्राणी दिसत आहेत, सगळं दिसत आहे. त्याच्याकडे पाहून आकर्षणही होत आहे. आकर्षण झाल्याचा परिणाम वस्तू संग्रह करण्याची सुद्धा प्रवृत्ती वाढते आहे. अजून हरी जनामध्ये दिसत नाही म्हणून विजनामध्ये जरी एखादा गेला तर तिथेही हरी दिसायला तयार नाही. आणि आत्मतत्वावरती सुद्धा अजून हरीचं दर्शन प्राप्त होऊ शकत नाही. परंतु इथपर्यंतचा प्रवास आपला साधला गेला पाहिजे. इथपर्यंत आपल्याला जाता आलं पाहिजे. कसं जाता येईल म्हणून सरळ अर्थाने अगोदरच्या अभंगामध्ये माऊली ज्ञानोबारांनी सांगितलं की साधूचे संगती तरणोपाय. साधूच्या संगतीमध्ये तुमच्या उद्धाराचा उपाय आहे. साधूची संगती हा तुमच्या उद्धाराचा, हा मोक्षाचा, हा परम कल्याणाचा उपाय आहे असं सांगितलं. याला आपण शब्दार्थाने घेऊन संतांची साधूची संगती केली. उद्धार झाला का? कल्याण झालं का? मोक्षपद आपल्याला प्राप्त झालं का? जीवनमुक्त अवस्था आपल्याला प्राप्त झाली का? उत्तर आहे नाही झाली. मग ती कशी होईल? म्हटले जा ना साधूच्या संगतीमध्ये. मग आपण त्यांना उत्तर दिलं, म्हटले आम्ही साधूच्या संगतीमध्ये आलेलो आहोत, आम्ही साधूच्या संगतीत आहोत. मग अजून कसा उद्धार नाही झाला? अजून कशी जीवनमुक्त अवस्था प्राप्त झाली नाही? अजून कसा मोक्ष आम्हाला सापडला नाही? अजून कसा मोक्ष आमच्या पदरामध्ये पडला नाही? संगती नाही का? आहे. शरणागती नाही का? आहे. सहवास नाही का? उत्तर आहे आहे. उपदेश नाही का? आहे. सेवा नाही का? आहे. त्या त्या जागेवरती जाऊन पाहण्याचा प्रयत्न केला तर हे सार त्या ठिकाणावरती आहे. मग तरी सुद्धा मी मुक्त झालो किंवा मला मोक्ष प्राप्त झाला असं आपण म्हणू शकतो का? माझं परम कल्याण झालं, माझा उद्धार झाला असं आपण म्हणू शकतो का? मी तर म्हणू शकत नाही. का म्हणू शकत नाही? याचं पहिलं उत्तर साधूच्या संगतीमध्ये गेले नसतात. कारण माऊली म्हणतात साधूची संगती तरणोपाय. नाही म्हटले साधूच्या संगतीमध्ये तर आम्ही आलो ना. म्हटले संगती प्राप्त झाल्यानंतर किंवा साधूची संगत केल्यानंतर साधकाच्या जीवनामध्ये
त्या संतांनी, त्या साधूंनी, त्या सद्गुरूंनी त्याला बोध देण्याचा दिवस किंवा त्याला बोध देण्याची घडी किंवा क्षण किंवा परिस्थिती किंवा मुहूर्त किंवा सद्गुरूंनी साधूंनी त्याला बोध द्यावा अशा प्रकारची स्थिती साधकाची ज्या वेळेला होते, त्यावेळेला ज्यांच्या संगतीमध्ये आपण असतो, ज्यांच्या सहवासामध्ये आपण असतो, ते आपल्याला बोधदान करत असतात. आज गेलो आपण, पहिला दिवस आहे, पहिल्या दिवशी त्यांच्या चरणाजवळ बसलो आणि चटकन त्यांनी लगेच ताबडतोब आपल्याला जी चर्चा आपण साधू बोध या शब्दाची करतोय, त्या शब्दावरती आपल्याला लक्ष द्यायचं बरं का. की असं आलो, त्यांच्या जवळ बसलो आणि लगेच त्यांनी साधू बोध आपल्याला दिला. असं कधी झालंय का? असं होऊ सुद्धा शकतं आणि असं होऊ सुद्धा शकत नाही. बरं, असं होतं कधी? ज्या वेळेला त्यांच्या समोर येऊन बसणारा साधक पूर्वीचाच साधनाभ्यासाने घडलेला असेल, त्यावेळेला तसं आपोआप होतं. पण बऱ्याच वेळेला असं होतं की साधक त्यांच्या समोर साधनाभ्यास करून स्वतःच्या मन बुद्धी चित्त अंतःकरणाला घडवून मग सद्गुरूंसमोर बसलेला आहे, असं फार कमी वेळेला होतं. आणि म्हणून सद्गुरूंना सुरुवातीपासून त्याचा अभ्यास सुरू करावा लागत असतो. सामान्य दृष्टांत याला पाहायचा झाला तर एकदम नुकत्या जन्मलेल्या लेकराला आपण काही पंचपक्वान्न खाऊ घालू शकत नाही. त्याच्यासाठी ते त्याला पचवू शकत नाही. पंचपक्वान्न, तिखट, मीठ हे त्याला खायला दिलं तर त्या लेकराला ते सहन होईल का? नाही होणार. मग त्या लेकराला कशाची आवश्यकता आहे? आईच्या दुधाची आवश्यकता आहे. या सामान्य दृष्टांताला आपल्या या विषयाकडे वळवून थोडस आपण याला समजून घेण्याचा प्रयत्न करू की मग त्या अशा शरणागत झालेल्या साधकांना ते आपल्या सहवासात राहण्याचा बोध देतात. सहवासात राहा, दर्शन, सेवा, नाम, जप, तप, व्रत, अनुष्ठान, धर्मपालन, पारायण, ग्रंथसेवा, सत्शास्त्राचं वाचन, सत्शास्त्राचं श्रवण, कथेचं श्रवण, कीर्तनाचं श्रवण, सदाचाराचं पालन, गृहस्थ धर्मामध्ये असू तर गृहस्थाश्रमाच्या नियमाचं तंतोतंत पालन, ब्रह्मचर्याश्रमात असू तर ब्रह्मचर्याश्रमाचं पालन, संन्यासाश्रमात असू तर संन्यास, त्या आश्रम धर्माचं पालन करण्याची प्रेरणा, धर्म पालन करण्याची प्रेरणा, सदाचाराने चालण्याची प्रेरणा, सत्संग करण्याची प्रेरणा, सेवा करण्याची प्रेरणा, उपदेश श्रवण करण्याची प्रेरणा, ज्ञानेश्वरी, भागवतासारख्या गाथ्यासारख्या सत्शास्त्राचं मनन चिंतन करण्याची प्रेरणा ते आपल्याला देत असतात. मला काहीच सद्गुरूंनी साधन सांगितलं नाही असं कधी कोणीच समजता कामा नाही. आपण त्यांचे दास झालेलो आहोत. आपण मोक्षासाठी त्यांची शरणागती जर का केलेली आहे तर काही ना काहीतरी साधना त्यांनी आपल्याला दिलेलीच असेल. काही ना काहीतरी साधन अनुष्ठान त्यांनी आपल्याला सांगितलेलंच असेल. नाही म्हटले आमच्या महाराजांनी आम्हाला काही साधन सांगितलं नाही आणि काही अनुष्ठान सांगितलं नाही. का नसेल सांगितलं बरं? कधी कधी सहज अवस्थेमध्ये ते आपल्याला सोडून देत असतात. कधी कधी त्यांचं शब्दाने आपल्याला साधन अनुष्ठान हे शास्त्राच्या परिभाषेमध्ये समजावून न सांगणं सुद्धा एक प्रकारे साधना सांगणंच असतं. कोणाला कोणत्या साधनाने ते आपल्या उपदेशामृताच्या
सीमेपर्यंत आणतील, गुरुबोधाच्या साधुबोधाच्या सीमेपर्यंत आणतील, हे आपण काही सांगू शकू का? आपण प्रसंग पाहतो नाथरायांच्या चरित्रामध्ये की गावबाला सांगितलं तू सुतळीला गाठणी बांधून श्रीराम मंत्राचा जप कर, आणि बस ते साधन सांगून त्याला त्या अधिकारापर्यंत उपदेशाच्या ते घेऊन आले ना. तसं आपल्यालाही आपल्या सद्गुरूंनी साधना सांगितली नाही असं आपण समजायचं नाही. आपल्याला काहीतरी सांगत आले नाही, म्हटले आतापर्यंत सांगत पुष्कळ आलेले आहेत, पण अजून आम्हाला काहीतरी ऐकायचं आहे किंवा अजून त्यांना काहीतरी सांगायचं आहे असं आपण म्हणतो. ते कधी सांगतील? ते वाट पाहत असतात की एका साधनावरती ज्या वेळेला आपण दृढ होतो ना, त्यावेळेला मग त्याच्या पुढची साधना असते. एका पायरीवरती आपला पाय जर का व्यवस्थित आपण स्थिर केला तर मागचा पाय उचलून पुढे टाकता येतो ना. आपण ज्या पायरीवरती आहोत ना, त्या पायरीवरती आपल्याला दृढ होऊन राहता आलं पाहिजे, आणि त्याच पायरीवरती दृढ होऊन न राहता मागच्या पायरीवरचा पाय पुढे टाकण्याची आपली तयारी झाली पाहिजे. तर आपण हा जो मार्ग आहे, हा जो पंथ आहे, ही जी वाट आहे, हा जो जिना आहे ना, 1 2 3 4 जेवढ्या काही पायऱ्या असतील त्याच्या तो चढून आपण पुढं 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 जात असतो. मुख्य भाव असा आहे की साधू बोध म्हटले आम्ही त्यांच्या संगतीमध्ये आहोत, पण त्यांनी अजून काही आम्हाला साधू बोध दिला नाही असं एखाद्या साधकाचं म्हणणं असावं. आपण एक समजण्यासाठी म्हणून पाहत आहोत की असं त्या साधकाचं म्हणणं आहे की मला अजून साधू बोध दिला नाही. आता साधू बोध द्यायला साधू बोध नावाची काही वस्तू अशी त्यांनी बांधून ठेवलेली असते का त्यांच्या कमरेला? त्यांच्या पिशवीमध्ये अशी काही साधू बोध नावाची वस्तू गोष्ट असते का की ती त्यांनी काढावी ना आपल्या हाती द्यावी? नाही महाराज. साधू बोध याचा अर्थ त्यांच्या जवळ अशी कोणत्याही प्रकारची वस्तू नाही की ते समोरच्याला आलेल्याला ती आपल्या हाताने त्याच्या हातात देतील. नाही. मग संगतीमध्ये जरी आपण आहोत तरी सुद्धा त्यांनी आपल्याला बोध द्यावा याच्यासाठी, त्यांनी आपल्याला त्या बोधाचं दान करावं याच्यासाठी आपलं असणं त्या बोधाच्या अधिकाराचं असलं पाहिजे. जसं उदाहरण आपल्याला पाहायचं झालं तर जसे अर्जुनजी महाराज आहेत. आपण पाहतो की भगवंतानी गीतेसारखं परमपवित्र ज्ञान हे अर्जुनजी महाराजांना दान केलं. असं वर्णन केलं की गीतेसारखं अत्यंत गुह्याती गुह्य ज्ञान, अतिशय गूढ ज्ञान भगवंतानी अर्जुनजी महाराजांना दिलं, जे भगवंताच्या अंतःकरणातलं हे परमपवित्र ज्ञान आजपर्यंत भगवंतानी कोणालाही दिलं नाही. आजपर्यंत म्हणत असताना, कृष्ण अवतार असताना कुणाशी भगवंत असं बोलले नाही, कुणाशी भगवंतानी इतका संवाद केला नाही. एवढं सगळं आपलं अंतःकरण भगवंतानी कोणासमोर खुलं केलं नाही. भगवंताच्या चरित्रामध्ये 2 पात्र अशी आहेत ज्यांच्या समोर भगवंतानी आपलं अंतःकरण हे पूर्ण उघड केलं. जे देवाला बोलावं वाटत होतं किंवा जे देवाला सांगावं वाटत होतं, सांगायची इच्छा होती, ते सारं भगवंतानी सांगितलं. आणि त्या 2 पात्रांमध्ये एक नाव आहे भक्त श्रेष्ठ अर्जुनजी महाराज आणि दुसरं नाव आहे भक्त श्रेष्ठ उद्धवजी महाराज.
हे दोन भक्त असे आहेत की या दोन भक्तांना भगवंतानी ज्ञानदान केलं, भगवंतानी संवाद केला. जे देवाला सांगावं वाटत होतं ते भगवंतानी सांगितलं. याचं कौतुक माऊली ज्ञानोबारायांना सुद्धा वाटलं. म्हटले देवाला जन्म देणाऱ्या वसुदेव देवकीला ते भगवंतानी सांगितलं नाही. आपल्या स्वतःच्या सख्या भावाला बळीभद्राला सुद्धा ते भगवंतानी सांगितलं नाही. परंतु ते गुह्य ज्ञान भगवंत अर्जुनासोबत बोलत आहे. कारण काय आहे? आणि माऊली ज्ञानोबाराय सुद्धा ज्या वेळेला ज्ञानेश्वरी सांगायला बसले त्यावेळेला माऊली ज्ञानोबारायांनी याच्यावरती प्रकाश टाकला की आपल्या समोर जेवढे श्रोते बसलेत ना तेवढ्या श्रोत्यांना ज्ञानोबारायांनी सावधान व्हायला सांगितलं की आता धर्मक्षेत्रावरती कुरुक्षेत्रावरती योगेश्वर भगवान श्रीकृष्णांनी जे गीतेच्या माध्यमातून गुह्य ज्ञान अर्जुनजी महाराजांना दिलं त्या गीतेवरती माझ्या सद्गुरूंच्या आज्ञेने मी भाष्य करण्यासाठी तुमच्या समोर बसलेलो आहे. अशा तुम्ही श्रोत्यांनी सावधान चित्ताने सावधान व्हा. पण सगळ्याच श्रोत्यांना उद्देशून माऊली असं म्हणतात असं नाही. त्यापैकी निवडक श्रोत्यांना जणू काही माऊलींचं उद्देशून हे म्हणणं आहे की अहो अर्जुनाची ये पांती परिसनयाची योग्य होती तीही कृपा करुनी संती अवधान द्यावे. मी जे भाष्य आता करतो आहे किंवा मी जे आता बोलणार आहे ना गीतेवरती माझ्या त्या शब्दांवरती तुम्ही आता जरा लक्ष द्या, सावधानतेने तुम्ही ते ऐका. पण कोणी ऐका म्हणता? जे अर्जुनाच्या अधिकाराचे आहेत. अर्जुन भगवंताच्या मुखातलं वाक्य ऐकण्याचा अधिकार जसा अर्जुनाला प्राप्त झालेला आहे ना तसं गीतेवरती भाष्य करणाऱ्या ज्ञानदेवाच्या मुखातून ती भावार्थ दीपिका ऐकण्यासाठीची पात्रता ऐकण्यासाठीचा अधिकार उपस्थित जेवढ्या श्रोत्यांना प्राप्त झालेला आहे त्या श्रोत्यांनी आता सावधान व्हा म्हणतात. अर्थात भगवंतानी अर्जुनजी महाराजांना ज्ञानदान केलं तर अर्जुनजी महाराजांचा अधिकार तसा होता. ते त्या अधिकाराचे होते म्हणून भगवंतानी सांगितलं. बरं देवाला सुद्धा हा प्रश्न पुढे चालून पडला की ज्यावेळेला भगवंत गीता सांगत आहेत त्यावेळेला देवाला असं वाटलं मी कुणालाच एवढं सगळं बोलत नाही, कुणालाच एवढं सगळं सांगत नाही, मी यालाच कसं बोलतो एवढं, यालाच कसं सांगतो आहे मी एवढं सगळं. बरं याने मला प्रश्न विचारला नाही तरी पुढे होऊन माझीच बडबड चाललेली आहे. याने नाही विचारलं तरी मला याला सांगावं वाटतं. त्याला ऐकायचं आहे की नाही त्याच्या इच्छेकडे मी पाहतच नाही, मलाच त्याला सांगावं वाटतं. याला कारण काय? याला कारण कुठंतरी देवाच्या अंतःकरणाला सुद्धा ही ज्ञान ही जाणीव आहे की अर्जुन त्या योग्यतेचा आहे, अर्जुनजी महाराज त्या पात्रतेचे आहेत. म्हणून भगवंत अर्जुनजी महाराजांना तो बोध देण्यासाठी तत्पर होता. एवढं सगळं मी बोलतो आहे याला ऐकायचं आहे की नाही, इच्छा आहे की नाही हे सुद्धा मी पाहिलं नाही, विचारलं नाही याला. काही वेळेला तर अर्जुनजी महाराजांनी प्रश्न काही विषया संबंधातले प्रश्न न विचारता सुद्धा भगवंतानी अर्जुनजी महाराजांना ते सांगितलं. कारण काय असेल? मग त्याचं एक सरळ भावाने आपण एका वाक्यात उत्तर पाहत चालत आहोत पुढे की अधिकार आहे, पात्रता आहे. देवाला सुद्धा अधूनमधून प्रश्न पडला कस कायच मी एवढा वाहून जातो, कसाच मी एवढा वाहून जातो, कसाच मी एवढा वाहून जातो. पण अर्जुनजी महाराजांना पाहिलं की देवाला सुद्धा आपल्या स्वतःच्या वाणीवरती ताबा ठेवता येत नाही. असं आपण म्हणू बर का भावाच्या प्रेमाच्या दृष्टीनं
त्यांच्या अधिकाराच्या दृष्टीनं जसं वासराला पाहिलं, लेकराला पाहिलं की आईच्या अंतःकरणामध्ये प्रेम दाटून येतं, प्रेम दाटून येतं. प्रेम असतच महाराज स्वभावता, पण ते लेकरू आईशी जवळीक करायला लागलं, आईशी लढिवाळपणा करायला लागलं की आईचं असलेलं प्रेम बाहेर ओफाळून येतं. आणि मग ते प्रेम ज्या वेळेला बाहेर ओफाळून येतं त्यावेळेला अंतःकरणामधली ती जी प्रेम भावना आहे ना, मग ती लेकराचे जे करते, ज्या प्रेम भावातून करते त्याला म्हणतात लाड. लाड करते. ज्याप्रमाणे अहो तान्हयाचे लागता झटे, तेणे अधिकची पान्हा फुटे. तसं अर्जुनजी महाराजांना पाहिल्यानंतर किंवा अर्जुनजी महाराजांच्या सहवासामध्ये असताना एवढं सगळं आपलं हृदगत म्हणजे हृदयामध्ये असणार जे गुह्य आहे ते प्रगट करण्याची भगवंताची इच्छा होते. याला कारण अर्जुनजी महाराजांचा लढिवाळपणा आहे देवासोबतचा, अर्जुनजी महाराजांचं प्रेम आहे देवासोबतचं, अर्जुनजी महाराजांचा भाव आहे देवासोबतचा. आणि ह्या सगळ्या उत्तरांमधलं एक प्रमुख कारण आहे अर्जुनजी महाराजांकडे. देवानी अर्जुनाला बोध द्यावा याच्यासाठी अर्जुनजी महाराजांची सबळ बाजू एकच आहे. आणि ती बाजू कोणती आहे? तू म्हणशील मी तसं करे, तू सांगशील मी ते करे. माझ्याकडे माझं मत नाही का? आहे ना. मला शास्त्र कळत नाही, मला धर्म कळत नाही, मला मार्ग कळत नाही का? कळतो ना. गीतेच्या सुरुवातीला भगवंत सुरुवातीपासून बोलले का हो? नाही बोलले. सुरुवातीच्या अध्यायामध्ये तर अर्जुनजी महाराजच बोलत राहिले की नाही? अर्जुनजी महाराजांचं बोलणं ज्या वेळेला आपण ऐकतो त्यावेळेला आपण हे समजून घेतलं पाहिजे की अर्जुनजी महाराज हे स्वतः किती ज्ञानी आहे. अर्जुनजी महाराजांना धर्म कळतो, अर्जुनजी महाराजांना शास्त्र कळतं आणि त्यांना जे कळतं त्याला अनुसरूनच त्यांनी ते बोललेले आहे. देवालाही याचं समाधान आहे की माझा अर्जुन हुशार आहे, माझ्या अर्जुनाला कळतं, माझ्या अर्जुनाला शास्त्राचं ज्ञान, माझ्या अर्जुनाला धर्माचं ज्ञान आहे, याची खात्री देवाला आहे, याचा आनंद सुद्धा देवाला आहे. परंतु अर्जुनजी महाराज जरी आपलं मत देवासमोर मांडत आहे किंवा मांडत होते, मांडत असायचे, बोलायचे, जे वाटलं हो ते हो सांगायचे, नाही वाटलं ते नाही सांगायचे. कोणी म्हणेल असं कसं सांगता येतं, म्हणून त्याला अगोदर सांगितलं की याला लढिवाळपणा म्हणतात. इतकं प्रेम आहे, इतकी जवळीक आहे, इतका लढिवाळपणा आहे, हो सुद्धा तितक्याच अधिकाराने म्हटलं जातं. आणि नाही मी असं करणार नाही, हे सुद्धा तितकंच अधिकाराने म्हटलं जातं. परंतु याच्यामध्ये अजून एक गंमत आहे. नाही जरी म्हटलं तरी आपल्या त्या हो म्हणण्यावर आणि नाही म्हणण्यावर अर्जुनजी महाराज फार वेळ टिकून राहू शकत नाही. त्यांच्या मनाला कुठेतरी जराशी तळमळ वाटायला लागते. हे तर झालं माझं, पण माझा कृष्ण काय म्हणतो, एकदा ते मी ऐकलं पाहिजे, त्याचं काय म्हणणं आहे, त्यांचं काय सांगणं आहे हे मी एकदा समजून घेतलं पाहिजे की नाही. आणि म्हणून ज्या वेळेला अर्जुनजी महाराजांच्या लक्षात आलं की सगळं मीच बोलतो आहे बाबा, मी एवढं सगळं बोललो पण भगवंताने काही एक प्रतिउत्तर त्याला दिलं नाही. शांत उभा आहे कृष्ण, हरी परमात्मा शांत उभे आहे. मला हो म्हणत नाही, नाही म्हणत नाही, काही माझ्या शब्दांना प्रतिउत्तर देत नाही, प्रतिक्रिया देत नाही, प्रतिकार करत नाही, माझ्या शब्दांचा माझ्या बोलण्याचा काहीच करत नाही. भगवंत बस फक्त तटस्थतेने अर्जुनजी महाराजांचं बोलणं ऐकत आहेत. आणि त्यावेळेला त्या लढिवाळ अर्जुनजी महाराजांना लक्षात आलं की ठीक आहे,
जरी मी माझं मत बोलतो आहे, जरी मी सांगतो आहे, तरी सुद्धा आता माझं सांगणं, माझं बोलणं जे आहे ते मी थोडं बाजूला ठेवतो की देवा तुम्ही का बोलत नाही, तुम्ही का मला काही प्रतिक्रिया देत नाही, प्रतिउत्तर देत नाही, तुम्ही काहीतरी सांगा. माझी अवस्था ही धर्मसम्मूढ झालेली आहे. कार्पण्य दोषोपहत स्वभाव पृच्छामि त्वां धर्मसम्मूढ चेताः यच्छ्रेयस्यान्निश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्तेऽहं शाधिमान् त्वां प्रपन्नम्. अर्जुनजी महाराजांनी या ठिकाणावरती भगवंताला अनुसरून, भगवंताला उद्देशून ही प्रार्थना केली. सांगितलं की म्हटले, भगवंता माझी अशी धर्मसम्मूढ अवस्था झालेली आहे. मला जरी पुष्कळ कळत असलं तरी आता मला तुमच्याकडून ऐकायचं आहे. तुम्ही मला सांगा आता धर्म काय आहे, अधर्म काय आहे, हे आता इथून पुढचं सगळं जे काही ते तुम्ही मला सांगा. हे अर्जुनजी महाराजांचं वैशिष्ट्य आहे की भगवंताच्या वचनावरती विश्वास. आपल्या जवळ आपलं कितीही असलं तरी सुद्धा त्यांच्या शब्दाच्या पुढं आपण नाही. आपल्याकडे आपलं कितीही असलं तरी सुद्धा शेवटी त्यांचं जे मार्गदर्शन आहे, त्यांचा जो उपदेश आहे, त्यांचा जो बोध आहे तो आपल्यासाठी हितकारक, कल्याणकारक आहे. या अर्थाने अर्जुनजी महाराजांचं वैशिष्ट्य तुमच्या माझ्यासाठी फार महत्वाचं आहे. करिष्ये वचनं तव, भगवंताच्या वचनाला प्राधान्य दिलेलं आहे आणि तुम्ही सांगताल तसं मी करायला तयार आहे. ही तयारी अर्जुनजी महाराजांची आहे. हे भगवंताला ज्या वेळेला कळतं त्यावेळेला भगवंताचं हृदय पाझरत आहे. आपल्या वचनाला अनुसरून अर्जुन वागणार आहे, करणार आहे, ही खात्री कोणाला आहे? भगवंताला आहे. पाच पांडव आहेत महाराज, ज्याच्या अर्जुनजी महाराजांना सोडलं तर युधिष्ठिरजी महाराज आहे, भीमदादा आहेत, नकुल सहदेव आहेत. यांचा अधिकार काय कमी आहे का? धर्मदादाचा अधिकार काय कमी आहे का? प्रत्यक्ष मूर्तिमंत धर्माचे अवतार आहेत, काही अधिकार कमी नाही. पितामह भीष्माचार्यांचा अधिकार कमी आहे का? काही अधिकार कमी नाही. मग भगवंत जर पितामह भीष्माचार्य सुद्धा अधिकारी आहे, धर्मदादा सुद्धा अधिकारी आहे, मग युधिष्ठिरजी महाराजांनाच का नाही सांगितलं गीता? पितामह भीष्माचार्य तर अर्जुनजी महाराजांपेक्षा सुद्धा वयोवृद्ध, ज्ञानवृद्ध, तपोवृद्ध आहेत, धर्मनिष्ठ आहेत. मग पितामह भीष्माचार्यांनाच का गीता नाही सांगितली? ह्या पोराला सांगण्यापेक्षा त्या वयोवृद्धाला, त्याला समज जास्त आहे. याचे अजून काळे केस आहेत, त्यांचे पांढरे झालेले आहेत. याचा अर्थ ते वयोवृद्ध आहेत, याचा अर्थ ते ज्ञानवृद्ध आहेत, याचा अर्थ ते तपोवृद्ध आहेत. त्यांनी धर्म पालनासाठी आपल्या समस्त ऐहिक, समस्त भौतिक सुखाचा परित्याग केलेला आहे. मूर्तिमंत तेज आहे. मग त्या पितामह भीष्माचार्यांना का नाही भगवंतांनी गीता सांगितली? त्या धर्मदादांना भगवंतांनी का गीता नाही सांगितली? याला एकच कारण आहे. युधिष्ठिरजी महाराज असो की पितामह भीष्माचार्य असो, आपल्या जागेवरती आपल्या धर्म पालनाच्या निष्ठेला घट्ट धरून बसलेले आहे. अर्थात धर्म पालनाची निष्ठा जीवनामध्ये असणं नितांत आवश्यक आहे. याच्यात चूक अजिबात नाही, तिळमात्रही चूक नाही. परंतु ज्या वेळेला आपण देवासमोर येतो आहोत त्यावेळेला देवाचं जे म्हणणं आहे, संत साधूं समोर ज्या वेळेला आपण येऊन बसतो आहोत त्यावेळेला संत साधूंचं जे म्हणणं आहे, जे सांगणं आहे, ते आपण पालन करत असलेल्या धर्माच्या
किंवा आपल्या जीवनामध्ये जेवढा धर्म, आपल्या जीवनामध्ये जी निष्ठा, आपल्या जीवनामध्ये जे काही व्रत, तप, अनुष्ठान, जे जे काही आपल्या जीवनामध्ये आपण धारण केलेलं आहे, ह्या आपण धारण केलेल्या सगळ्या धारणेपेक्षा पुढं असतं भगवंताचं वाक्य, भगवंताचं वचन, साधूचं वचन, सद्गुरूंचं वचन. पहा, लक्षात घ्या, हे आपण धारण केलेलं आहे. जो धर्म आहे जीवनामध्ये आपण स्वीकारलेला आहे, जो मार्ग आहे किंवा जी धारणा आहे, ज्या ज्या निष्ठा आहेत, जे जे साधन आहेत, ते आपण धारण केलेले आहेत. याच्या पुढे जाऊन एक गोष्ट अजून आहे, ती म्हणजे वचन. आणि त्याला जिथं कुठं प्राधान्य देणारा भक्त आहे, त्या ठिकाणावरती भगवंत बोध द्यायला तत्पर होता, असा हा भाव आहे. आणि अर्जुनजी महाराज त्या अधिकाराचे आहेत. अर्जुनजी महाराज त्या अधिकाराचे आहेत की यांच्याकडे जरी धारणा आहे, यांच्याकडे जरी स्वतःचं मत आहे, यांच्याकडे स्वतःची निष्ठा आहे, यांच्याकडे स्वतःचं धर्मपालन आहे, स्वतःचं ज्ञान आहे, स्वतःची समज आहे, स्वतःची बुद्धी आहे, स्वतःचं सगळं काही असलं तरी सुद्धा शेवटी देवासमोर आल्यानंतर तुम्ही जे मला सांगताल तसं मी करेन, तुम्ही जे मला सांगताल ते मी करेन, ही निष्ठा आपण घेतलेल्या निष्ठेपेक्षा सगळ्यात उंच स्तराची आहे. आणि ते जे सांगतील ते मी करेन, ते केल्यानंतर तरी सुद्धा माझं कल्याणच होईल. हा विश्वास, ही धारणा, ही सुद्धा अत्यंत महत्वाची आहे. म्हणून साधू बोध देतात, साधू ज्या वेळेला बोध देतात त्यावेळेला पुढं सांगितलेला मगाशी आपण जो उल्लेख केला सगळा, तो नुरोनिया ठेला, ठाईच मुराला अनुभव वगैरे वगैरे, हे जे काही आहे ना, साधू ज्याला बोध देतात त्याला हा सगळा अनुभव प्राप्त होतो. कशासाठी साधूची संगती? या बोधासाठी साधूची संगती आहे. बोधासाठी साधूची संगती तुम्हाला मला करायला सांगितलेली आहे. बोध याचा अर्थ काय आहे? बोध अर्थात ज्ञान. साधू आपल्याला ज्ञान देत असतात, अर्थात साधू आपल्याला बोध देत असतात. आता आपल्याला ज्ञान नाही का? असा जर का प्रश्न आपण स्वतःला विचारला किंवा संतांनी, सद्गुरूंनी, ग्रंथांनी आपल्याला विचारला, आता तुम्ही ज्ञानी नाहीत का? आपण उत्तर दिलं, हो, आता सुद्धा आम्हाला ज्ञान आहे ना. आपल्याला ज्ञान नाही का? ज्ञानच नसतं तर व्यवहार कर्म आपले चालले असते का? जे आपण बाहेर प्रपंच कर्म करतो, व्यवहार कर्म करतो, भौतिक जीवन जे आपण जगत आहोत, हे बिना ज्ञानाचं आहे का? व्यवहाराचं का होईना, आपल्याला ज्ञान आहेच ना. अजून कुठलं वेगळं ज्ञान ते आपल्याला देणार आहेत, आणि अजून कुठलं ज्ञान ते आपल्याला देत असतात, आणि अजून कुठलं वेगळं ज्ञान आपल्याला त्यांच्याकडून घ्यायचं असतं. आपल्याला ज्ञान आहे, आपल्याला कळतं. परंतु आपल्याला जे ज्ञान आहे ना, हे व्यावहारिक स्तरावरती असलेलं व्यावहारिक ज्ञान आहे. भौतिक स्तरावरती असलेलं भौतिक ज्ञान किती जरी आपल्याला असलं तरी सुद्धा जोपर्यंत परमात्म ज्ञान आपल्या अंतःकरणामध्ये प्रगट होत नाही, तोपर्यंत आपल्याला कितीही भौतिक ज्ञान असलं तरी सुद्धा त्या ज्ञानाला आपल्यासारखे जीव ज्ञानी म्हणत असले तरी सुद्धा वाङ्मय, वेदांत, श्रुती, संत, ग्रंथ, गुरु त्याला ज्ञानी म्हणत नाही. आपल्यासारखे जगातले सगळे ज्ञानी संत, साधू, सद्गुरु, शास्त्र, श्रुती, ग्रंथासमोर अज्ञानी ठरतात. कारण ते आपल्या जवळ असलेलं ज्ञान काही कामाचं नाही. ज्ञान म्हणत असताना एकच ज्ञान या जगामध्ये आहे, त्याला परमात्म ज्ञान म्हणतात. ज्ञानोबाराय म्हणतात, तरी परमात्मा ऐसे जे एक वस्तू असे, ते जया दिसे ज्ञानास्तव
ते एक वाचूनी आने भवस्वर्गादी ज्ञाने ते अज्ञान ऐसा मने निश्चयो केला। याचा अर्थ असा आहे की व्यावहारिक स्तरावरती आपल्याला किती जरी ज्ञान असलं तरी सुद्धा आपल्याला परमात्म ज्ञानी व्हायचं आहे, भौतिक ज्ञानी नाही, व्यावहारिक ज्ञानी नाही। ह्या व्यावहारिक ज्ञानावरती आपला व्यवहार चालला आहे, ह्या भौतिक ज्ञानावरती आपलं हे भौतिक जीवन जगणं चाललेलं आहे। परंतु आपल्या जीवनाला परिपूर्ण करण्याचं सामर्थ्य हे फक्त त्या आत्म किंवा परमात्म ज्ञानामध्येच आहे असं सांगितलं जातं। आणि असं ते ज्ञान, असा तो बोध साधू आपल्याला देतात असं सांगितलं जातं। सरळ अर्थाने पाहत चलू आपण। असं ते ज्ञान, असा तो बोध साधू आपल्याला देतात आणि अशा त्या ज्ञानासाठी, अशा त्या बोधासाठी संतांची संगती आहे। हे ज्ञान आपल्याला ज्या वेळेला साधू देतात त्यावेळेला हे ज्ञान आपल्या अविद्या निवृत्तीला कारण, जो मायेचा पडदा आपल्या डोळ्यासमोर आहे, हा मायेचा पडदा बाजूला व्हावा याच्यासाठी हे ज्ञान उपयोगामध्ये येत असतं। ह्या बोधाशिवाय, ह्या ज्ञानाशिवाय अविद्या नाश किंवा मायेचा नाश किंवा ज्याला आपण अज्ञान असं म्हणतो त्या अज्ञानाचा नाश हा होऊ शकत नाही। ठीक आहे, म्हटले जर साधू बोध प्राप्त करून घेण्यासाठी आम्हाला साधूची संगती करायला सांगितलेली असेल तर जायचं, त्यांच्या समोर बसायचं आणि म्हटलो आपण त्यांना अद्या बोध आम्हाला पहिले सांगितलं साधूचे संगती तरुणो पाय, म्हणून आम्ही संगतीत आलो। पण संगतीत आल्यानंतर सुद्धा त्यांनी बोध द्यावा आणि त्या बोधाच्या अवस्थेपर्यंत आपण जावो। हरी दिसे जनी वनी आत्मतत्वी इथपर्यंत प्रवास करायचा आहे पुढे आपल्याला। हरी दिसे जनी वनी आत्मतत्वी इथपर्यंत आपल्याला जायचं आहे। कसं जाता येईल? त्यांनी दिलेल्या बोधाच्या द्वारे। मग ज्ञानबोध, आपण बोध द्या म्हटल्याने ते देत नसतात आणि त्यांनी बोध घ्या म्हटल्याने आपल्या पदरात पडत नसतो। जसं जमिनीमध्ये टाकलेलं बीज उगवून यावं याच्यासाठी जमीन ही सुपात्र असली पाहिजे ना, तसं सद्गुरूंनी साधूंनी आपल्याला बोध द्यावा याच्यासाठी आपली मनोभूमी सुद्धा कसलेली पाहिजे, आपल्या मनोभूमीची मशागत झालेली पाहिजे। अतिशय अत्यंत सामान्य दृष्टांत आहे परंतु फार महत्वाचा आहे। जसं जमिनीमध्ये आपल्याला बियाणं पेरायचं आहे पण सरळ जाऊन कधी जमिनीमध्ये बियाणं पेरलं जात नाही, अगोदर त्या जमिनीची यथायोग्य रीतीनं मशागत केली जाते। ती मशागत कशी केली जाते त्याचा क्रम अनेकांना माहित आहे, माझ्याही पेक्षा उत्तम चांगला माहित आहे। त्या जमिनीची मशागत केली जाते। मशागतीमध्ये त्याला अगोदर त्या जमिनीमध्ये जे काही गवत उगवलेलं आहे, जे काही तण उगवलेले आहे, नको असलेलं जे काही त्या ठिकाणावरती उगवलेलं आहे, उत्पन्न झालेलं आहे, ते सगळं काढून टाकलेलं आहे। त्याची नांगरणी केलेली आहे। नांगरणी करून झाल्यानंतर ती जमीन खालीवर झालेली आहे। त्याच्यामध्ये आपल्याला जे बीज आता पेरायचं आहे त्याच्यासाठी ती आता उपयुक्त झालेली आहे। त्या जमिनीमध्ये आपण जे बियाणं टाकणार आहोत ते त्याला पोषण भेटावं याच्यासाठी त्याच्यामध्ये काय खत वगैरे, शेणखत वगैरे टाकलेलं आहे, काही राख वगैरे टाकलेली आहे।
जेणेकरून आता जे बियाणं त्याच्यामध्ये टाकलं जाईल त्याला पोषण, उत्तम पोषण भेटेल. परंतु जरी शेत जमीन आपण अगोदर असलेलं ते तृण काढून टाकलं, ती जमीन आपण नांगरली, पण सरळ जाऊन लगेच त्याच्यामध्ये आपण बियाणं टाकलं नाही. आपण आता पाहत आहोत की योग्य समय ज्या वेळेला पावसाचा जो काही आहे तो योग्य पावसाचा समय ज्या वेळेला उपस्थित होईल त्यावेळेला ते बियाणं पेरण्याची घाई शेतकरी करत असतो. ती पेरणी झाली आणि मग त्याला तो योग्य पाऊस पडला. आता वाट पाहायची आहे की जे धान्य आपण त्या जमिनीमध्ये पेरलेले आहे ते उगवून येण्याचे, वगैरे वगैरे. थोडक्यामध्ये दृष्टांत आपल्याला समजण्यासारखा आहे, समजण्याजोगा आहे. याच अर्थाने सद्गुरूंनी मला बोध द्यावा किंवा द्या असं आपण द्या म्हटल्याने ते देतीलच असं नाही. बर, कधीतरी ते घ्या म्हणतील असं आपण गृहीत धरू बरं का. हे सगळं शक्यतेवर बोलणं आहे असं मी म्हणतो, कारण त्यांच्या अखत्यारीतलं मी कसं सांगू. सरड्याची धाव, मला जेवढं खेळायला अंगण दिलं तेवढ्या अंगणात मी खेळू शकतो ना. त्याच्या बाहेर जाऊन मात्र तसं पहा, त्यांच्या अखत्यारीतलं मलाही सांगता येणार नाही. पण सहज मनामध्ये हा विचार येऊन जातो कधी कधी. मग नेमकं आवश्यक काय आहे आपल्याला, आता आपण करायला काय पाहिजे. सगळ्यांसाठी उद्देशून म्हणत नाही मी, माझ्यासाठी उद्देशून माझ्या मनात जो विचार आला तो फक्त मांडण्याचा प्रयत्न करतो आहे. ते द्या म्हटल्याने ते आपण द्या म्हटल्याने ते देत नाहीत, आणि त्यांनी घ्या असं जरी म्हटलं तरी सुद्धा आपल्या पदरामध्ये ते पडू शकत नाही, ते स्थिर राहू शकत नाही. मग कोणी म्हणेल असं काय सांगत असतात ते, असं काय बोलणार आहेत ते, असं कोणतं रहस्य त्यांच्याकडे आहे. याला अजून एका अर्थाने आपण पाहू महाराज. ते जे सांगणार आहेत ना, किंवा त्यांना जो बोध द्यायचा आहे तो बोध कथेच्या माध्यमातून आपण सांगतो, आपण ऐकतो, ज्ञानेश्वरी भागवताच्या माध्यमातून आपण वाचतो. कथा कीर्तन कमी चाललेले आहेत का? कथा कीर्तन ऐकणं कमी चाललेले आहेत का? नाही. बर, कथेमध्ये ज्ञान नाही, कथेमध्ये भक्ती नाही, कथेमध्ये वैराग्य नाही, अशी कोणाची शंका आहे का? ज्ञानेश्वरीमध्ये ते नाही असं कोणाचं म्हणणं आहे का? जे सद्गुरूंना द्यायचं. परंतु आपण कथा ऐकतो, आपण कीर्तन ऐकतो, आपण ग्रंथ वाचतो, पण आपण ते सूत्र, आपण ते सिद्धांत, आपण ते शब्द पकडू शकत नाही. त्या शब्दांवरती आपली धारणा पक्की होऊ शकत नाही. नसता आपल्या व्यासपीठाची तर अशी निष्ठा आहे की कथेचं एकच अक्षर आपला उद्धार करण्यासाठी पुरेसा आहे. एक वाक्य आपला उद्धार करण्यासाठी पुरेसा आहे. ज्ञानेश्वरीची एक ओवी आपला उद्धार करण्यासाठी पुरेशी आहे. एक वेदांताचं सूत्र आपल्याला जीवनमुक्त अवस्था देण्यासाठी पुरेसा आहे असं आपण म्हणू. पण कधी ज्या वेळेला ते वेदांताचे शब्द, ते कथेचे शब्द, ते ज्ञानेश्वरीचे शब्द, ते गुरुमुखातले शब्द आपल्याला धारण करण्याची धारणा शक्ती ज्या वेळेला आपल्यामध्ये प्रगट होईल त्यावेळेला
आपण याच क्षणाला जीवनमुक्त व्हायला होऊ शकतो. म्हणून सहज पाठीमाग सुद्धा त्या दिवशी बोलताना प्रश्न विचारला गेला, आपल्याला सांगितलं गेलं, आपल्याला म्हटले एवढ्या वर्षांचे आपण सहवासात आहोत, आतापर्यंत तर आपण जीवनमुक्त होऊन जायला पाहिजे होतं. आतापर्यंत तर आपला उद्धार होऊन जायला पाहिजे होता. का नाही झाला? का नाही होऊ शकला? का जीवनमुक्त अवस्था आपल्याला प्राप्त झाली नाही? आपण परमहंस का नाही झालो? आपण का कुठेही बसावे, कुठेही फिरावे, राहावे कसेही, काहीही खावे, असं आपलं अजून का नाही झालं? याचाच अर्थ परमहंस का नाही झालो, याचाच अर्थ जीवनमुक्त अजून आपण का नाही झालो, याचाच अर्थ आपला उद्धार अजून का नाही झाला, मोक्ष आपल्याला अजून का नाही प्राप्त झाला. तर याचं एक उत्तर या ठिकाणावरती असं पाहायला आपल्याला भेटत आहे की ते देण्यासाठी जरी तत्पर झाले तरी सुद्धा आपल्याला घेता आलं पाहिजे. आपण घ्यायला गेलो तरी सुद्धा ते टिकलं पाहिजे, ते दृढ राहिलं पाहिजे. आणि जमीन जर का मशागत केलेली नसेल तर बियाणं कितीही उत्तम प्रतीचं असलं तरी सुद्धा त्या ठिकाणावरती ते पिकू शकत नाही. म्हणून कथेचे शब्द बऱ्याच वेळेला आपण कथेमध्येही ऐकताना असं आपण म्हणतो की कथेचे शब्द त्या अर्थाने जर का आपल्याला ग्रहण करता आले तर आपलाही उद्धार 7 दिवसामध्येच होऊ शकतो. राजा परीक्षितींचा उद्धार 7 दिवसामध्ये कस काय झाला? आमचा का नाही झाला? आम्ही किती कथा ऐकल्या. राजा परीक्षितींचा 7 दिवसामध्ये उद्धार होण्याला कारण शुकदेवांच्या मुखामधून निघणारे जे शब्द होते ना, ते शब्द राजा परीक्षितींच्या अंतःकरणामध्ये उमटले जावे, याच्यासाठी राजा परीक्षितींचं अंतःकरण कसं आहे, त्याच्यासाठी राजा परीक्षितींच्या मनाची भूमी किती शुद्ध झालेली आहे, मनाची भूमिका किती पक्की तयार झालेली आहे. आणि त्याच्यासाठी एक उदाहरणही असं भागवतामध्ये अनुसरून आपल्याला पाहायला भेटतं की ज्या वेळेला शुकदेवजी महाराजांसमोर राजे परीक्षिती बसले ना, त्यावेळेला राजा परीक्षितींनी पाणी सुद्धा पिलं नाही. खाण्याचा विषय तर दूरच, पाणी सुद्धा पिलं नाही. आणि मग बोलता महात्म्यांनी असा भाव सांगितला की बोलता बोलता शुकदेवजी महाराज राजा परीक्षितींना म्हणतात की राजन, अरे मी तुझ्या समोर येऊन बसल्यापासून तू ऐकतोच आहेस, थोडस उठ, पाणी पी, भूक लागली असेल तर काही खाऊन घे. त्यावेळेला राजे परीक्षिती म्हणतात, गुरु महाराज, तुम्ही आता स्वतः म्हणत आहात पाणी पी, त्यावेळेला मला हे आठवलं की आता आपल्याला पाणी प्यायची गरज आहे. तसं तर गरज राहिली नाही, गरज पडलीच नाही त्यांना उठायची, नसता उठले असते. पण त्यांना स्मरणही झालं नाही. त्याला कारण असं आहे की ज्या वेळेला शुकदेवजी महाराज बोलत आहेत त्यावेळेला राजा परीक्षितींच्या अंतःकरणाला पाठीमाग दुसऱ्या कोणत्या वस्तूचं स्मरण करायची संधीच भेटली नाही. दुसऱ्या कोणत्या पदार्थाचं स्मरण करायची संधीच राजा परीक्षितींच्या अंतःकरणाने त्यांना दिली नाही. इतकं अंतःकरण राजा परीक्षितींचं त्यांच्या देहापेक्षा पुढे पळत होतं. देह तिथंच. शेवटी महात्म्यांच्या चरणाजवळ आल्यानंतर आपली स्थिरता काय असते, कशी असते, हे उद्धवजी महाराज, हे अर्जुनजी महाराज, हे परीक्षितजी महाराज यांच्याकडे पाहिल्यानंतर आपल्याला कळतं की तिथं आल्यानंतर आपल्या देहाची धाव तर थांबलीच पाहिजे, आपल्या इंद्रियांची, आपल्या कृतीची धाव तर थांबलीच पाहिजे महाराज, परंतु आपल्या अंतःकरण वृत्तीची धाव सुद्धा थांबली पाहिजे.
अंतःकरणाला धावायचंच असेल तर अंतःकरणाने फक्त त्यांच्या शब्दाच्या मागे धावावं. त्यांच्या शब्दांना, त्यांच्या वचनाला सोडून आपलं अंतःकरण इतर पदार्थांकडे धावत असेल तर शब्द बाजूला पडतात. अंतःकरण पळतंय दुसरीकडे, मन दुसरीकडेच पळतंय, बुद्धी दुसरीकडे पळते, चित्त दुसरीकडेच पळतंय, अहंकार दुसरीकडेच पळतोय. महाराज, मन, बुद्धी, चित्त, अहंकार मिळून जे अंतःकरण आहे, हे अंतःकरण चतुष्टय त्यांच्या शब्दांना ग्रहण करण्यासाठी अजून तेवढं एकाग्र नाही झालं, अजून तेवढं सुपात्र नाही झालं. आणि म्हणून येणारे जे शब्द आहेत ते अनुभवापर्यंत आपल्याला घेऊन जात नाही. आणि म्हणूनच हे ज्या वेळेला सद्गुरूंना कळत असतं त्यावेळेला सद्गुरूंना, संतांना, हे माझं सांगणं नाही, बोलताना त्यांनी कित्येक वेळेला स्वतः सांगितलेलं आहे की कितीही साधू एखादा बोलणारा बोलला तरी सुद्धा हातचा राखून, हातचा ठेवून ते बोलतात. कितीही बोलवलं आपण त्यांना, बोला 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 बोला, मौन का धरिले विश्वाचा जीवना, उत्तर वचना देई माझ्या, तू माझे संचित तुझी पूर्व पुण्य. पांडुरंगरायाला भक्त म्हणतात की हे देवा, मौन का धरिले विश्वाच्या जीवना, तू असा मौन धारण करून विटेवर अगदी शांत उभा का आहेस? काहीतरी बोल, उत्तर वचन देई माझ्या, मी तुला काहीतरी विचारायला आला, बोल ना. दोनच गोष्टी होतात महाराज, एक तर महात्मे बोलतच नाही, आणि महात्म्यांना आपण बोलवलं आपल्या श्रद्धा भक्ती भावाने तरी सुद्धा, महात्मे खूप बोलले एखाद्या वेळेला तरी सुद्धा एका सीमेला येऊन महात्मे पुन्हा शांत बसतात. कारण त्यांना माहित असतं आता इथून पुढचं मला जे बोलायचं आहे ते बोलायला प्रतिबंध आला. हा प्रतिबंध कोणाकडून आला? साधूकडून आला नाही. म्हटले इथपर्यंतच मी तुम्हाला आता सांगतो कारण पुढचं पान माझ्याकडे नाही, असं साधू म्हणू शकते? मी इथपर्यंतच लिहून आणलंय, पुढे मी लिहून आणलं नाही, त्याच्यामुळं मी आता काय करतो, मी आता थांबतो, असं सद्गुरू म्हणतील असं वाटतं? नाही नाही नाही. त्यांना जे सांगायचं आहे ते सांगायला देवाकडून कधी आजपर्यंत प्रतिबंध आला नाही. प्रतिबंध शास्त्राचा नाही, प्रतिबंध देवाचा नाही, प्रतिबंध सद्गुरूंचा नाही महाराज, प्रतिबंध आपल्याकडून आहे. अडचण त्यांची नाही, अडचण आपली आहे. हा प्रतिबंध ज्या दिवशी त्यांना खात्री होईल की माझ्या समोर बसलेल्या माझ्या या सत्शिष्याच्या अंतःकरणामध्ये, या साधकाच्या अंतःकरणामध्ये सर्व प्रकारचे प्रतिबंध नाहीसे झाले. आता माझ्या अंतःकरणामध्ये बोधाचे शब्द बाहेर पडण्याला, आणि नुसते बाहेर पडण्याला नाही, त्याच्या अंतःकरणाला जाऊन भिडण्याला कोणत्याच प्रकारचा प्रतिबंध नाही महाराज. त्यावेळेला ते कृपावंत होऊन अमृत वचन मुखामधून बाहेर काढतात, आणि मग ज्या वेळेला ते बोध देतात त्यावेळेला तो नुरोनिया ठेला. पुढची व्याख्याच पाहिजे नाही महाराजाला आपल्याला. म्हणून साधूचे संगती तरणोपाय पहिलं सूत्र. दुसरं सूत्र त्यांच्या संगतीमध्ये कसा तरणोपाय आहे, काय तरणोपाय आहे, बोध त्यांच्याद्वारे भेटणारा बोध जो काही आहे हा तरणोपाय आहे तुमच्या माझ्यासाठी. ही दुसरं सूत्र या ठिकाणावरच आहे. ठीक आहे, बोध त्या म्हटले तर आपल्या सांगितल्याने, आपल्या मागितल्याने ते देतील असं नाही, ते आपल्याला साधना करायला सांगते. आपण सांगा म्हटलं तर ते म्हणतील हो सांगतो सांगतो. दुसरं काहीतरी आपल्याला बोलतील, दुसरं काहीतरी विचारतील, दुसऱ्या काहीतरी साधनाकडे ते आपल्याला प्रवृत्त करण्याची शक्यता आहे. अर्थात कशासाठी?
त्यांना वाट पाहायची आहे. आपल्या अंतःकरणाची भूमी परीक्षिती राजांसारखी, अर्जुनजी महाराजांसारखी, उद्धवजी महाराजांसारखी आपल्या अंतःकरणाची ही प्रवृत्ती मनोभूमी तयार झाली पाहिजे. आपलं कर्तव्य आपण आता समजून घेतलं पाहिजे. आणि आपलं कर्तव्य काय आहे? आपल्या मनोभूमीला तयार करणं हे आपलं कर्तव्य आहे. आपल्या मनोभूमीला तयार करणं याचा अर्थ असा आहे की आपण त्यांनी सांगितलेलं अनुष्ठान करणे, त्यांनी सांगितलेलं म्हणा की शास्त्रांनी सांगितलेलं म्हणा, यथायोग्य रीतीनं धर्मपालन, सदाचार, सत्संग, सत्शास्त्र वाचन, श्रवण, मनन, चिंतन, कथा कीर्तन श्रवण करणे, धर्माचं निष्ठेनं पालन करणे, सदाचार, पूजा अर्चना, नाम जप, गुरुमंत्राचा जप म्हणा किंवा नामस्मरण म्हणा, ह्या ज्या सगळ्या काही गोष्टी आहेत ना, ह्या तीव्रतेनं आपल्याला करायच्या असतात. तीव्रतेने. करणं आपलं चाललेलं नाही का? याला उत्तर आहे, करणं आपलं साऱ्यांचं चाललेलं आहे. परंतु जे सारं काही आपलं करणं चाललेलं आहे एवढंच करत बसायचं आहे असं नाही, तर ज्याच्यासाठी ते करायचं आहे ती गोष्ट म्हणजे साधू बोध आहे, ती गोष्ट म्हणजे गुरुबोध आहे, ती गोष्ट म्हणजे आत्मबोध आहे किंवा ती गोष्ट म्हणजे परमात्म बोध आहे. त्याच्यासाठी हे करायचं आहे, ह्याच्यासाठीच हे करायचं नाही. काही असे माणसं आहेत या जगामध्ये की जे हे सुद्धा करत नाही. त्यांना धर्म माहित नाही, देव माहित नाही, नाम माहित नाही, सदाचार माहित नाही, शास्त्राचं वाचन चिंतन मनन त्यांना माहित नाही, काही नाही. अगदी पशुसारखं खाण्यापिण्यामध्ये जीवन चाललेलं आहे. त्याच्यापेक्षा एक वेगळा वर्ग आहे जो धार्मिक आहे, जो धर्म पालन करणार आहे, सदाचार करणार आहे. त्याच्या पुढे जाऊन तिसरा वर्ग अजून आपल्याला पाहायला भेटतो, जे साधकीय मार्गामध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे, सद्गुरूंची शरणागती त्यांनी केलेली आहे. आणि शरणागती केल्यानंतर तर अतिशय सावधानतेनं आणि अतिशय निष्ठापूर्वक आपणही ते सारं करत राहायचं. पण करता करता हे करणं म्हणजेच इथं थांबणं असं नाही, तर ह्या करण्याचा उद्देश काय आहे? ह्या करण्याचा उद्देश माझ्या मनाची भूमी तयार करणं हा उद्देश आहे. माझ्या चित्ताची, माझ्या अंतःकरणाची भूमिका तयार करणं हा सगळा उद्देश आहे. मी कशासाठी पूजा करायची? मी देवाची पूजा करतो. का करायची? जप करायला सांगितला का करायचा? नाम गायला सांगितलं का करायचं? कथा श्रवण करायची का करायची? फक्त चित्ताची शुद्धता होण्यासाठी धर्मपालन, चित्त शुद्ध होण्यासाठी पूजा आहे, चित्त शुद्ध होण्यासाठी नाम आहे, चित्त शुद्ध होण्यासाठी सत्संग चर्चा श्रवण आहे, सत्शास्त्र चर्चा श्रवण आहे महाराज. चित्त शुद्ध होण्यासाठीच सेवा आहे, चित्त शुद्ध होण्यासाठीची ही सगळी साधना आहे. मनरूपी भूमी तयार करण्यासाठीचे हे सगळे प्रयत्न आहेत. आणि तळमळ साधूला सद्गुरूंना कुठं लागते? साधूला सद्गुरूंना तळमळ इथं लागते की तुम्ही अजून मनाची भूमिका त्या बोधाला ग्रहण करण्यासाठी अजूनपर्यंत का नाही केली? साधू सद्गुरूची तळमळ कुठं प्रगट होते? की अजूनपर्यंत तुम्ही अंतःकरणाला त्या बोधाच्या ग्रहणासाठी अजून तत्पर का नाही केलं? ज्या ताटात आपल्याला अन्न खायचं असतं महाराज, ते ताट आपण अगोदर स्वच्छ धुतो की नाही? स्वच्छ पुसतो की नाही? त्याला स्वच्छ अगोदरच जे काही घाण लागलेली, खरकट लागलेलं आहे ते काढून टाकतो की नाही? म्हणजे जे पदार्थ चांगले चांगले आपल्याला खायचे आहेत ते आपल्याला खाता आले पाहिजे, त्याच्यासाठी अगोदर ताट
तसं सद्गुरू वाट पाहत असतात. कशाची? सद्गुरू वाट पाहत असतात की ह्या साधू बोधाला, ह्या साधकाला देण्यासाठी, ह्या सत्शिष्याला देण्यासाठी याच्या मनाची भूमिका हा कधी तयार करतो, कधी तयार करतो. म्हणून तर ते म्हणतात, काय निदसुरा निजसी अजून. ही पात्रता होणं नितांत आवश्यक आहे. मग आता ही मनोभूमिका कशी तयार करायची हा पुढचा प्रश्न आहे. क्रम लक्षात घेतला का सगळ्यांनी? साधूची संगती तरणोपाय म्हणतात. साधूच्या संगतीत कसा तरणोपाय होतो? साधू बोधाच्या द्वारे. पण साधू सरळ साऱ्यांना साधू बोध देत नाही. त्याच्यासाठी साधकाची मनोभूमी कितपत तयार झालेली आहे की नाही त्याचं ते परीक्षण घेत राहतात. इथपर्यंत आलो. पात्रता पाहिजे, अधिकार पाहिजे. हा अधिकार प्राप्त करून घेण्यासाठी काही करतोय का आपण? याला उत्तर आहे, आपण तेच करत आहोत जे सद्गुरूंनी आपल्याला सांगितलं. एक किंवा आपण ते करत आहोत ज्याच्यावरती आपली निष्ठा आहे, जे आपण कुठेतरी वाचलं, जे आपण कुठेतरी ऐकलं. आपण असं काहीतरी करत आहोत. पण कधी कधी याचा विसर आपल्याला पडण्याची शक्यता आहे की अजून याच्याही पुढं मला जायचं आहे. याचा विसर आपल्याला पडण्याची शक्यता आहे. म्हणून हे सांगितलं जातं सारं काही. हा विसर पडता कामा नये म्हणून ही उजळणी चाललेली आहे, म्हणून ही आवृत्ती चाललेली आहे की नाही? हे करणं कशासाठी चाललंय? बोधासाठी चाललंय. जोपर्यंत आपल्याला बोध प्राप्त होत नाही, अर्थात ज्ञान प्राप्त होत नाही, तोपर्यंत तर आपली येरझार काही खुंटू शकत नाही. पण हा बोध प्राप्त करून घेण्यासाठी पाहिजे अधिकार, पाहिजे मनाची भूमी तयार असणं आवश्यक आहे. ही कशी तयार होते हा याच्या पुढचा प्रश्न आहे. आणि त्याच्यासाठी वेदांताने आपल्याला, श्रुतीनं आपल्याला जे साधन सांगितलेले आहे त्याला म्हणतात साधन चतुष्टय. 4 गोष्टी आपल्याला इथं आता सांगितल्या. पहिलं उत्तर आहे, सद्गुरूंनी बोध द्यावा, बोध द्यावा त्यांनी याच्यासाठी अधिकार असावा, अधिकार असावा याच्यासाठी काय असावं? सरळ तर अधिकार प्राप्त होऊ शकत नाही. सरळ तर बोध भेटावा आपल्याला याच्यासाठी आपली भूमिका अशी सहज तयार होऊ शकत नाही. त्याच्यासाठी काही आवश्यक आहे का? नाही म्हटले हे करायचं असेल तर, हा पदार्थ करायचा असेल तर ही सामग्री लागेल, तो पदार्थ तयार करायचा असेल तर ती सामग्री लागेल. या पदार्थाला तयार करण्यासाठी त्या पदार्थाचे द्रव्य याच्यात टाकून, घटक पदार्थ याच्यात टाकून उपयोग नाही, आणि ह्या पदार्थातले घटक पदार्थ त्याच्यात टाकून उपयोग नाही. गोड करायचं असेल तर तिखट टाकून चालेल का? आणि तिखट करायचं असेल तर साखर टाकून चालेल का? तिखट करायचं असेल, चटपटीत करायचं असेल तर तिखट टाकावं लागेल, मसाले टाकावे लागतील ना विविध प्रकारचे. आणि गोड करायचं असेल तर हे सगळं बाजूला करावं लागेल. ज्याच्यानी गोड होईल अशी फक्त साखर टाकावी लागेल, गुळ टाकावा लागेल. मग पदार्थाला गोडवा येईल की नाही? तसंच याही ठिकाणावरती आहे. आपल्याला अधिकार प्राप्त व्हावा याच्यासाठी काय करणं अपेक्षित आहे? त्यावेळेला 4 गोष्टी सांगितल्या. ह्या 4 गोष्टी फार महत्वाच्या आहेत. ह्या 4 गोष्टी लक्षात जर का आपण घेतल्या आणि ह्या 4 गोष्टी सिद्ध करण्यासाठी जर का आपल्याकडून प्रयत्न झाला आणि त्या प्रयत्नाची सिद्धी जर का आपल्याला प्राप्त झाली तर होतो साधू बोध. आणि जर साधू बोध झाला तर पुढची जी
प्रक्रिया नाही, जी काही पुढची अवस्था दर्शन सांगितलं ते सगळं पुढं होतं. मग तो नुरोनिया ठेला ठाईच मुराला अनुभव, कापुराची वाती उजळली ज्योती, ठाईची समाप्ती झाली जैसी मोक्ष रेख्याला, भाग्य विनटला साधूचा अंकिला हरिभक्त. हे सगळं तिथं होतं. त्याच्या अगोदर बोध होतो, बोधाच्या अगोदर अधिकार सिद्धता होते. अधिकार सिद्धतेसाठी काही आहे का, तर 4 गोष्टी सांगितल्या. याला म्हणतात साधन चतुष्टय. काय म्हणतात? साधन चतुष्टय याला म्हणतात. यातली पहिली गोष्ट आहे विवेक. 4 गोष्टी आहेत ना. पहिली गोष्ट आहे विवेक, दुसरी गोष्ट आहे वैराग्य. विवेक काय आहे? त्या विवेकाचं स्वरूप हे आता आपण फक्त शब्दशः ऐकू बरं का, याची फोड आज आपल्याला करायची नाही. विवेकाचं स्वरूप, वैराग्याचं स्वरूप, हे जे काही साधन चतुष्टय आपल्याला सांगितलं जाईल, याचं स्वरूप मात्र आज आपल्याला फोडायचं नाही. त्याच्यावरती आपण सविस्तर पुन्हा चिंतन करणारच आहोत. परंतु या अधिकार प्राप्तीसाठी 4 गोष्टी आवश्यक आहेत. त्यामध्ये पहिली गोष्ट आहे विवेक, दुसरी गोष्ट आहे वैराग्य, तिसरी गोष्ट आहे षट संपत्ती. षट म्हणजे 6, संपत्तीचा संपत्ती अर्थात 6 प्रकारचे उत्तम गुण. साधकाला अपेक्षित 6 प्रकारचे उत्तम गुण याला म्हणतात षट संपत्ती. ह्या तिसरी गोष्ट आहे. आणि चौथी गोष्ट आहे मुमुक्षत्व, याला म्हणतात साधन चतुष्टय. या 4 गोष्टी तुम्हाला मला सांगितलेल्या आहेत. या 4 गोष्टीचं काय आहे? या 4 गोष्टींसाठी प्रयत्न करणं अपेक्षित आहे. कुणी प्रयत्न करायचे? मी, माझ्यासारख्या, जो अजून गुरुबोधाला पात्र झाला नाही त्यांनी. मी प्रयत्न करायचे आहे. मी विवेक संपन्न होण्यासाठी जर प्रयत्न नाही केले, माझा वेळ फुकट जाणार आहे. माझ्या अंतःकरणामध्ये वैराग्य प्रकट झालं नाही तर माझा वेळ फुकट जाणार आहे. बरं, माझा तर जाणारच आहे हो, तो तर माझा कोट्यावधी जन्मांपासून चाललेलाच आहे. याला कारण मी तर अज्ञानीच आहे असं आपण म्हणू. कोट्यावधी जन्म माझा वेळ वाया गेला, अजून एखादा जन्म माझा वाया जाईल, काय होणार आहे? त्याची गंभीरता मला नाही, कारण मी मूर्खच आहे, कारण मी अज्ञानीच आहे. मला गंभीरता नाही की अजून मला विवेक प्राप्त झाला नाही, अजून वैराग्य नाही, अजून षट संपत्तीनं मी युक्त नाही, अजून माझ्यात मुमुक्षत्व प्रगट झालं नाही, याची मला गंभीरता नाही. आपल्याला नाही म्हणजे त्यांना नाही असं आहे. आपण निवांत झोपलेलो आहोत म्हणजे ते झोपलेले आहेत असं म्हणायचं आहे का? आपलं मन रमतय इथं, त्यांचं रमतय असं म्हणायचं आहे का? आपल्याला सुख होतंय इथं भौतिक जगामध्ये, त्यांना होतंय असं म्हणायचं आहे का? होत असेल जरी त्यांना सुख, असतील ते आनंदात जरी त्यांना भौतिकतेचा आनंद नाही महाराज, त्यांना आनंद त्यांच्या ब्रह्मानंदाचा आनंद. त्यांना जो आनंद आहे तो ब्रह्मानंदाचा आहे. त्यांना जो आनंद आहे ना तो त्या जीवनमुक्त स्थितीचा त्यांना आनंद आहे. हा, त्या आनंदामध्ये ती कितीही रममाण होतील, किती उड्या मारतील, किती जीवनभर आनंदात राहतील. त्यांना काय वैकुंठ आणि काय मृत्यूलोक, त्यांना काय कैलास आणि काय मृत्यूलोक महाराज. त्यांच्यासाठी सगळंच हे सारं त्रैलोक्य कैलास आहे त्यांच्यासाठी. आपल्यासाठी हे मृत्यूलोक आणि तो वैकुंठ. कारण अजून आपण जीवनमुक्त थोडी झालो, ज्ञानावस्थेला विज्ञानावस्थेला थोडी प्राप्त झालो आपण. अजून आपलं द्वैत कुठं अजून नाहीसं झालं.
आपलं आवरण कुठं अजून नाहीसं झालं, म्हणून आपल्यासाठी हा संसार, ते वैकुंठ हा संसार, ते कैलास हा संसार, हा मृत्यूलोक, त्यांच्यासाठी हे सारं त्रिभुवन म्हणजे कैलास आहे, शिवलोक आहे. हे सारं त्रिभुवन म्हणजे वैकुंठ आहे महाराज. इथला प्रत्येक पदार्थ म्हणजे त्यांच्यासाठी नारायण आहे त्यांचा, आणि इथला प्रत्येक पदार्थ, वस्तू, व्यक्ती म्हणजे शिव आहे. अन्नपूर्णाष्टकामध्ये अन्नपूर्णा स्तोत्राच्या शेवटीला श्री असं वर्णन आलंय. माताच पार्वती देवी पिता देवो महेश्वर. मागच्या वर्षी परमहंसांचं लक्षण पाहत असताना आपण प्रश्न विचारला, उपस्थित झाला होता. मग त्या परमहंसाची आई वडील कोण? तर महाराजांच्या चरित्रामध्ये सुद्धा प्रसंग आपण त्याही वेळेला उच्चारणामध्ये आणला. दरवर्षी पारायण करतो, आपल्याला माहित आहे साऱ्यांना. महाराजांना कोणत्या तरी सद्भक्तांनी प्रश्न विचारला की कुठले आहात तुम्ही, तुमचं आई वडील कोण आहे, तुमचं कुळ काय आहे, भाऊ बहीण कोणी आहे की नाही तुम्हाला. कुठला श्लोक, सुंदर श्लोक आहे त्या ठिकाणावरती महाराजांच्या मुखातून बाहेर पडलेला. विश्वेशो जनको उमाच जननी गंगाच मात्र श्वसा. भगवान विश्वनाथ हे माझे पिता आहेत आणि भगवती उमा ही माझी आई आहे. गंगा, भगवान शंकरांच्या जटेतली गंगा ही माझी कोण आहे? मावशी आहे. गंगाच मात्र श्वसा. धुंडी, भैरव हे दोघं कोण आहे? एक काल भैरव आहे आणि एक दंडपाणी भैरव आहेत ना काशीमध्ये, असे दोन भैरव आहेत. ठीक आहे. हे कोण आहेत? हे माझे मोठे भाऊ आहेत. दुंडी भैरव दंडपाणी सदृशा ज्येष्ठा मम भ्रातरः. श्री काशी मणिकर्णिकाच भगिनी. काशी मणिकर्णिका ही माझी बहीण आहे. भार्या ममेया मती. आणि माझी ही बुद्धी जी आहे ना, ही सद्बुद्धी जी आहे ना, ही माझी बुद्धीच माझी पत्नी आहे, माझी भार्या आहे. भार्या ममेया मती ही सत्कर्माणी सुतास्त. मला लेकर सुद्धा आहे. सत्कर्माणी सुतास्त एव सुहृदाम काश्यां कुटुंबम मम. आणि माझं कुटुंब म्हणजे ही सारी समग्र काशी नगरी हे माझं कुटुंब आहे. महाराजांचं त्यावेळेला उत्तर. आणि अन्नपूर्णा स्तोत्राच्या शेवटीला आचार्य म्हणतात की माताच पार्वती देवी पिता देवो महेश्वरः बांधवा शिव भक्ताश्च स्वदेशो भुवनत्रयम्. बस अधिक चिंतन करायचं नाही त्या विषयाचं, पण एक स्मरण झालं म्हणून. अहो त्यांच्यासाठी काय मृत्यूलोक आणि काय वैकुंठ लोक आहे महाराज, भेद नाही. कारण त्यांना यत्र तत्र सर्वत्र परब्रह्म दृष्टी गोचर होत आहे. नवे नवे ते स्वतः परब्रह्म स्वरूप परमात्मा स्वरूप झालेले असल्यामुळे त्यांना कुठं जायचं नाही, कुठं यायचं नाही, काही करायचं नाही, काही सोडायचं नाही. या वाक्याला अनुसरून हे फक्त प्रमाण पाहत होतो आपण, उदाहरण पाहत होतो की स्वदेशो भुवनत्रयम. हे त्रिभुवन म्हणजे त्यांचं स्वतःच ही विहारस्थली, हे सगळं त्रिभुवन आहे त्यांचं. आपलं आहे का? ते आनंदात असतील असं आपण म्हणू की ते आनंदात आहेत, अखंड आनंदात. त्यांना काय चिंता महाराज? त्यांना जे प्राप्त करून घ्यायचं होतं ते त्यांनी प्राप्त करून घेतलंय. हा, त्यांना दुःख, ते दुःखात दिसलेच ना तर आपल्यामुळे दिसते. कृपा करून माझं बोलणं कोणी वैयक्तिक मनावर घेऊ नका. मला उद्देशून मी म्हणतोय, त्याने ते जर दुःखी झाले तर आपल्यामुळं दुःखी होतील, माझ्यामुळं दुःखी होतील. का? असं आम्ही काय त्यांना शिव्या देतो? अशी आम्ही कोणती त्यांच्या आज्ञेची अवहेलना केली? अहो महाराजांनी आम्हाला सांगावं, प्राण दे माझ्यासाठी, मी आत्ता प्राण द्यायला तयार आहे.
माणूस तलवार घेऊन ह्या शरीराची मान चटकन कापेल, देहभाव सोडायला आपण तयार आहोत का सांगा? मान कापणं सोपं आहे महाराज, या स्थूल शरीराची मान कापणं सोपं आहे, पण अहंकार सोडणं सोपं नाही. त्यांच्यासाठी आपल्या या शरीराची मान कापण्याची तयारी आपली आहे, खूप उत्तम गोष्ट आहे. आपल्या भावाला कोटी कोटी वेळेला वंदन, आपल्या भक्तीला वंदन, आपल्या श्रद्धेला वंदन, आपल्या निष्ठेला वंदन. ते म्हणतात मान कापू नको, अहंभाव सोडायचा असेल ना सोडे. धूप जाळायचा आहे ना, तेथ अहम हा धूप जाळू, नाहम ते जे ओवाळू, ते सुगंध मला. मला स्नान घालायचं आहे ना तुला, मग तुझ्या आता हृदय हे आपुले चौफाळून या भले, त्याचा चौरंग तयार कर. आणि चौरंग हा चौरंग दुसरा तिसरा कोणता नसून हे जे 4 साधन चतुष्टय आपण पाहत आहोत ना, त्या चौरंगाची हे 4 पाय आहेत. हे 4 पायाचा हा चौरंग करायचा आणि त्याच्यावर आपल्या सद्गुरूंची सुंदर सुकोमल चरण कमल ठेवायची आणि मग त्यांची पूजा करायची. याच्यातला एक पाय आहे विवेक, दुसरा पाय आहे वैराग्य, तिसरा पाय आहे षट संपत्ती आणि चौथा पाय आहे मुमुक्षत्व. स्थूल शरीराला मारणं सोपं आहे महाराज, पण देहभावाला मारणं सोपं नाही, अहंकाराला मारणं सोपं नाही. आणि म्हणून ह्या 4 गोष्टी अशा आहेत, म्हणून इथं त्यांना दुःख होतं. भागवतात आपण झालंय बरं का माझं, फक्त 5 मिनिटं. भागवतामध्ये आपण पाहतो नारदजी महाराजांना, भगवान नारदजी महाराज म्हणतात सनत कुमारांना, मला दुःख झालं. इथं प्रश्न उभा केला गुरु महाराजांनी. गुरु महाराज कथेमध्ये प्रश्न उभा करतात, नारदा अरे तुझ्यासारख्या अखंड आनंदामध्ये असलेल्या साधूला आज दुःख झालं कस काय? त्यावेळेला त्यांनी कारण सांगितलं की मी जीवांकडे पाहिलं ना, त्यांचं जगणं पाहून मला दुःख झालं. मी दुःखी नाही, पण त्यांच्याकडे पाहिलं की मी दुःखी होतो. माझा मी कसा आहे? माझा मी स्वतः आनंदीच आहे हो, पण मी त्यांना पाहून दुःखी होतो. बरं त्यांना पाहून तुम्हाला दुःखी व्हायचं काय कारण हो? राहू द्या ना त्यांचं त्यांना आणि तुम्ही तुमचे राहा ना, असं जर कोणी सद्गुरूंना म्हटलं तर ते म्हणतात तेच तर आम्हाला जमत नाही ना. का जमत नाही? कारण आम्ही संत आहोत. आमचं हृदय ना आमच्या ताब्यात नाही. आमचं हृदय आम्ही प्राप्त करून घेतलेल्या संतत्वाच्या ताब्यात आहे. आमचं हृदय आम्ही प्राप्त करून घेतलेल्या गुरुत्वाच्या ताब्यात गेलेले आहे. एक वेळ आम्ही शांत बसवू स्वतःला, पण आमचं गुरुत्व, आम्ही शांत बसवू स्वतःला, पण आमचं संतत्व आणि संतांच्या हृदयामधली करुणा संतांना शांत राहू देत नाही. हे सुद्धा आपण कथेत ऐकतो. सद्गुरूंच्या हृदयातली करुणा. म्हणून फार सुंदर श्लोक आहे महाराज, शांता महांतो निवसंती संतो वसंतवल्लोक हितंचरन्तः तीर्णा स्वयं भीम भवार्णवं जनान हेतुनान्यान पितारयन्तः अयं स्वभाव स्वत एव यत्परश्रमापनोद प्रवणं महात्मनां सुधां सुरेश्व स्वयमर्क कर्कश प्रभाभितप्ता भवति क्षितिं किल. या श्लोकामध्ये साधूच्या हे जे आता आपण वाक्य ऐकलं ना, या संतांच्या स्वभावाचं वर्णन केलेलं आहे. मुख्य विषय तो नाही माझा, पण आता मला विषयाला पूर्ण विराम देण्याकडे जायचं आहे. तर त्यांनी सांगितलं पहा की अयम स्वभाव स्वत एव यत् परश्रमापनोद प्रवणं महात्मनाम. स्वतःच्या बुद्धीमुळेच दुसऱ्यांचे दुःख हरण करण्याच्या कामी तत्पर असणे हा साधू महात्म्यांचा स्वभाव आहे. त्यांना दुसऱ्यांना दुःखात पाहावलं जात नाही, कारण त्यांना कळतंय मी किती सुख भोगतोय, या ब्रह्मानंदामध्ये किती आनंद आहे, किती सुख आहे वगैरे वगैरे. आणि सद्गुरु हा त्यातला एक घटक आहे.
की ते लाख जगाचा विचार सोडून देतील, पण जे त्यांचे सत्शिष्य झालेत ना, त्यांचा विचार ते सोडू शकत नाहीत. हे सद्गुरूंच्या हृदयाचं कारुण्य आहे. आणि म्हणून या भावाने ते वाट पाहत असतात, हे कधी जागे होतील याची, हे कधी उठतील याची. आणि त्याच्यासाठी ह्या आपल्या अंतःकरणाला आपल्याला सज्ज करणं आवश्यक आहे. त्याच्यासाठी साधन चतुष्टय सांगितलं. या साधन चतुष्टयाचं स्वरूप काय आहे ते पुन्हा संधी मिळाल्यानंतर आपण पाहण्याचा प्रयत्न करू. या ठिकाणावरती गुरु महाराजांची आज्ञा मानून मी माझ्या वाणीला या ठिकाणी पूर्णविराम देतो. पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ